आज आपण लहान बाळाबद्दल खूप कॉमन पण तेवढ्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे लहान बाळाचं रडणं आणि त्याची काही कारणं. लहान बाळ घरात असलं की सगळ्यात जास्त स्ट्रेसफुल सिच्युएशन ती असते की जेव्हा ते रडायला लागतं. म्हणूनच आज आपण बाळाच्या रडण्याची कारणं समजून घेऊयात आणि त्यावरचे सोपे उपाय बघूयात. नमस्कार, मी डॉक्टर ऋतुजा आणि एका गोड बाळाची आईसुद्धा. मी आपल्या यूट्यूब चॅनलवर बेबी केअर, मदरहूड आणि प्रेग्नन्सीबद्दल काही सिंपल आणि प्रॅक्टिकल टिप्स शेअर करते. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. बाळाच्या रडण्याचं पहिलं आणि सगळ्यात कॉमन कारण म्हणजे भूक. भूक लागली की बाळ रडणार, कारण त्याचं कम्युनिकेशन करण्याचं साधनच रडणं आहे. त्यामुळे ते रडून सांगणारच. जेव्हा बाळ भूक लागल्याच्या अगोदरही काही संकेत दाखवतं, जसं की हात तोंडात घालणं, रेस्टलेस होणं. पण हे संकेत ओळखून जर बाळाला फीड दिला गेला नाही तर मग बाळ शेवटी रडायला लागतं. हे संकेत ओळखून बाळाला फीड दिलं गेलं तर बाळाचं त्यामुळे रडणं तरी कमी होईल. बाळाच्या रडण्याचं दुसरं कारण म्हणजे गॅस किंवा कोलिक. बाळ जेव्हा दूध पितं, दुधासोबत हवाही बाळाच्या पोटात जाते आणि त्यामुळे बाळाला गॅसचा प्रॉब्लेम होतो. मग बाळ जोरजोरात रडायला लागतं, रेस्टलेस होतं, रडताना पाय पोटाकडे ओढतं. हे सगळे गॅसमुळे बाळ रडण्याची लक्षणं आहेत. तर हे आपण कसं कमी करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा बाळाने दूध पिले त्यानंतर बाळाला उभं धरा, व्यवस्था व्यवस्थित ढेकर काढा. दुसरी गोष्ट, बाळाला टमी टाईम द्या, जेणेकरून बाळाच्या पोटातली हवा बाहेर पडायला मदत होईल. आणि बाळाला टमी मसाज द्यायची, ज्यामुळे बाळाच्या पोटात अडकलेला गॅस बाहेर पडायला मदत होते आणि बाळ रडायचं कमी होतं. त्यातला गॅस बाहेर पडण्यासाठी आपण एक सिंपल एक्सरसाइज पण करू शकता, ज्याला बेबी सायकलिंग एक्सरसाइज म्हणतात. बाळाला पाठीवर झोपवायचं आणि बाळाच्या पायाची सायकल सारखी हालचाल करायची, ज्यामुळे बाळाच्या पोटातला गॅस बाहेर पडायला मदत होते आणि बाळ शांत होतं. रडण्याचं तिसरं कारण म्हणजे ओला डायपर. आता हे ऐकायला आणि बोलायलाही खूप कॉमन वाटते, हे तर काय सगळ्यांनाच कळतं. पण बाळाचा डायपर ओला झाला की बाळ रडणार, आणि ही गोष्ट जितकी साधी आहे ना तितकीच निग्लेक्टेड आहे. आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो आणि ही गोष्ट बघायची विसरतो. त्यामुळे बाळाचा जेव्हा डायपर ओला होतो बाळ रडणार, त्यामुळे त्याकडे लक्ष ठेवा. डायपर ओला झाला की तो लगेच चेंज करा. त्यामुळे बाळाचा रेस्टलेसनेसही कमी होतो आणि बाळ जागेत शांत होईल. कधी कधी गोष्ट लहान असते पण खूप महत्त्वाची असते, तसंच म्हणजे हा ओला डायपर सीन. बाळाच्या रडण्याचं चौथं कारण म्हणजे ओव्हर स्टिम्युलेशन. कधी कधी काय होतं, बाळ आवाजामुळे, खूप जास्त गोंगाटामुळे बाळ चिडचिडे होतं. दिवसभर ते थकतं आणि ते खूप जास्त थकल्यामुळे त्याला झोप लागत नाही. ते जांभळ्या देतं, ते झोप आल्यासारखे डोळे करतं पण झोपत काही नाही. कारण आपण ते ऑलरेडी रडत असतं झोप आली आहे म्हणून, आणि आपण त्याला जोरजोरात आवाज करून डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे ते अजून चिडचिड करतं. त्यामुळे त्यावेळेला काय करावं, तर बाळाला शांत वातावरणामध्ये झोपवा. आवाज थोडासा कमी ठेवा. तर वातावरण शांत ठेवा. बाळाला हलकंसं स्वाडलिंग करा. लाईट डिम ठेवा. त्याच्या रडण्याचं पाचवं कारण बघूयात, ते म्हणजे अटेन्शन पाहिजे असणं. कधी कधी बाळाला फक्त अटेन्शन पाहिजे असतं. बाळ रडतं, त्याला मांडीवर घेऊन बसलं की ते शांत होतं. म्हणजेच बाळाला कधी कधी फक्त आईच्या मांडीवर बसावं एवढ्यासाठी त्याचं रडणं चाललेलं असतं. कारण आईच्या मांडीवर बसल्यानं त्याला सिक्युअर फील होतं, शांत वाटतं, एक मायेची ऊब भेटते, म्हणून ते रडतं. त्यामुळे जेव्हा बाळ खूप चिडचिड करतंय किंवा रडतंय, त्याला एक शांत मांडीवर घेऊन बसा. त्याला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट द्या. त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट करा. त्याच्याशी हळू आवाजात बोला, जेणेकरून ते शांत व्हायला मदत होईल. बाळाच्या रडण्याचं सहावं कारण, जे की एक सिच्युएशनवर डिपेंड आहे, ते म्हणजे भरपूर बाळं फिडिंग घेताना रडतात. आणि असं वाटतं ह्याला तर भूक लागली आणि प्यायला दिलं तर हे रडतंय का. पण जेव्हा बाळ फिडिंग घेतं तेव्हा जर दुधाचा सप्लाय कमी असेल तर बाळ फ्रस्ट्रेट होतं आणि चिडचिड करतं आणि रडायला लागतं. आणि दुसरं म्हणजे ओव्हरफ्लो असेल तर, जर दूध जास्त प्रमाणात, जेवढी त्याची गिळायची कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा जास्त दूध जर त्याच्या तोंडात जातंय तर तेव्हाही ते घाबरतं आणि रडायला लागतं. दोन्ही सिच्युएशन आहेत का हेही नक्की चेक करा. आणि त्यानुसार काय करावं हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंट करा. आपण बाळाची रडण्याची काही कॉमन कारणं बघितली आणि त्यावरचे सोपे उपाय देखील मी तुम्हाला सांगितले. पण प्रत्येक वेळा बाळ रडतंय म्हणजे काही नाही, रडतंय रोजच असं आहे का, तर नाही. काही वेळा बाळाचं रडणं धोकादायक सुद्धा असू शकतं. जसं की बाळ जर सतत खूप जास्त रडते, तुम्हाला रोजच्यापेक्षा ते काहीतरी वेगळं वाटतंय, किंवा बाळाला ताप आहे, बाळ एकदम सुस्त पडलंय, काळं निळं पडलंय, तर ही लक्षणं चांगली नाही आहेत. जर एकदा जरी बाळ रोजच्या प्रमाणापेक्षा खूप वेगळं आणि विचित्र रडताना दिसलं ना तर लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा. जसं मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते, तसं माझं बाळ जेव्हा 6 ते 8 आठवड्यांचं होतं ना, तेव्हा ते पण खूप जास्त प्रमाणात रडायचं.
एकतर ते 6 आठवड्यांपर्यंत खूप शांत आणि काम बेबी असल्यामुळं माझ्यासाठी ते खूप नवीन होतं. पण जेव्हा ते रडायला लागलं त्याचा एक पॅटर्न मी ऑब्झर्व केला, तेव्हा लक्षात आलं की ते गॅसमुळे रडतंय. आणि तो टाईम जो आहे 6 ते 8 आठवडे तो पीक पिरियड असतो गॅस आणि कोलिकसाठी. त्यामुळे त्यानंतर मी त्याची टमी मसाज किंवा व्यवस्थित प्रॉपर बर्फिंग हे सगळ्या गोष्टी चालू केल्यानंतर एक काही दिवसात त्याला रिलीफ भेटला. ऑलरेडी माझी तोपर्यंत पेडिट्रिशियन व्हिजिट पण झाली होती. हे सगळं लक्षात येण्या अगोदर आणि त्याचा प्रॉपर इलाज होण्यापर्यंत मला रोज संध्याकाळ नको असं वाटायला लागलेलं. कारण रोज संध्याकाळ झाली 5-6 वाजले की माझं बाळ खूप जोरात रडायला लागायचं आणि ते 8-9 वाजेपर्यंत काही शांत होत नसायचं. आणि हा पॅटर्न जेव्हा रोज चालू होतो ना तेव्हा ते खूप हेक्टिक होतं, आपल्यासाठी पण, घरच्यांसाठी पण आणि स्वतः बाळासाठी पण. त्यामुळे लवकरात लवकर बाळाच्या रडण्याची कारणं समजून घेऊन त्यावर जर आपण उपाय केले तर ही सिच्युएशन टाळता येते. म्हणूनच तुम्ही तुमच्या बाळाच्या रडण्याची कारणं प्रॉपर समजून घ्या, त्याचा जो एक पॅटर्न आहे तो समजून घ्या आणि त्यानुसार वागायला लागा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.